Hi everyone. Hope all of you are enjoying to the fullest of your life. मी मानसी आज परत आपल्या या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण जी पोयम आहे तुमची द वर्ल्ड इज माइन म्हणजे हे सर्व जग हे पूर्ण जग माझं आहे. ह्याचं आज वाचन करू आणि ह्याचं समजू की जी पोएट आहे ती काय म्हणणं चाहते आहे. तर चला आपण वाचूया द पोयम द वर्ल्ड इज माइन. सो या पोयमच्या थ्रू जी पोएट आहे ती हे म्हणणं चाहते आहे की आपल्या जवळ जे काही आहे आपल्याला त्याच्यामध्ये संतुष्ट राहायला शिकायला पाहिजे. कारण की आपण जर नेहमी रडत राहिलो, कंप्लेंट करत राहिलो तर कसं चालेल आणि आपल्याला आपल्याहून जे कमतर लोक आहेत, ज्यांच्याजवळ हे वस्तू पण नाही आहे जी आपल्याजवळ आहे, त्यांच्या बाबतीत जर आपण सोचू, तर आपल्याला त्याचं महत्त्व कळेल की देवाने आपल्यावरती किती जास्त ब्लेसिंग्स दिले आहेत, किती आपल्यावरती जे आहे कृपा केली आहे, की आपलं सगळं छान आहे. आपल्याजवळ ज्या गोष्टी आहे, आपल्याला तिला काउंट करायचं आहे, ना की जे आपल्याजवळ नाहीये त्याला काउंट करणं. तर चला आपण एकदा पोएमचं रेसिटेशन पाहूया. Today on a bus, I saw a lovely girl with silken hair. I envied her. She seemed so gay, and I wished I was so fair. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. She had one leg and wore a crutch. But as she passed, a smile, oh God, forgive me when I whine. I have two legs, the world is mine. And then I stopped to buy some sweets. The lad who sold them had such charm. I talked with him. He seemed so calm. And if I were late, it would do no harm. And as I left, he said to me, I thank you, you have been so kind. It's nice to talk with folks like you. You see, I am blind. Oh God, forgive me when I whine. I had two eyes, the world is mine. Later, walking down the street, I saw a child with eyes of blue. He stood and watched the others play. It seemed he knew not what to do. I stopped a moment. Then I said, why don't you join the others, dear? He looked ahead without a word, and then I knew he could not hear. Oh God, forgive me when I whine. I have two ears, the world is mine. With legs to take me where I'll go, with eyes to see the sunset's glow, with ears to hear what I would know. Oh God, forgive me when I whine. I am blessed indeed, the world is mine. So the poet is Joy Lovelet Crawford. तर ह्यांनी ही पोयम लिहिलेली आहे. पोयम जर तुम्हाला समजत आली असेल तर पोयम मध्ये पोएट जे आहे असे चार मुलांची गोष्ट करते, ज्याने की एक चालू नाही शकत, एक पाहू नाही शकत आणि एक जे आहे ऐकू नाही शकत, अशा तीन मुलांची गोष्ट करते. तर चला आपण वाचूया आणि समजूया पोयमला. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. आज मी बसमध्ये एका खूप सुंदर मुलीला पाहिलं, जिचे की केस जे आहे खूप सिल्कन होते, म्हणजे अगदी छान रेशमी केस होते तिचे. आय एनवीड हर. एनवीड म्हणजे काय, मला तिच्याशी जलन झाली, जेलस झाले मी तिच्याशी. म्हणजे आपल्याला होतं ना कोणी खूप सुंदर, आपल्याहून सुंदर आपल्याला कोणी दिसलं तर आपल्याला वाटतं की यार आपण असे का नाही आहोत, ती इतकी सुंदर आहे किंवा तो इतका छान आहे असं. तर आय एनवीड हर, शी सीम्ड सो गे. ती किती प्रसन्न दिसत होती. गे म्हणजे काय, प्रसन्न. अँड आय विश्ड आय वॉज सो फेअर. आणि मी असं विश केलं देवाशी, मी असं मागितलं की काश की मी पण अशी हिच्यासारखी गोरी असते. फेअर म्हणजे काय, गोरेपणा जो असतो. वेन सडनली शी रोज टू लिव्ह, तेव्हा अचानक ती एकदम उठली. लिव्ह म्हणजे की जाय करता उठली. आय सॉ हर हॉबल डाऊन द इझल. तर मी तेव्हा तिला पाहिलं की ती हॉबल करत होती, म्हणजे की ती लंगडवून चालत होती. डाऊन द इझल. इझल म्हणजे काय, जर तुम्ही बसमध्ये बसले असाल तुम्हाला माहिती, जो मधला जो पॅसेज असतो, दोन्हीकडे सीटा असतात आणि मध्ये जो पॅसेज असतो जिथे चालतात लोक किंवा जिथे उभे राहतात, तर ती जी आहे तिथे लंगडवून त्या इझल त्या पॅसेजमध्ये चालत होती. शी हॅड वन लेग अँड वोर अ क्रच. तर तिला एकच पाय होता आणि वोर अ क्रच म्हणजे क्रच म्हणजे ज्यांना पाय नसतात ते लोक असे नकली पाय किंवा असं लावून चालतात. बट ॲज शी पास्ड अ स्माईल, ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. पण ती जाता जाता पण स्माईल करत होती. तिने म्हणजे की तिला पाय नव्हता, ती नीट चालू नव्हती पावत, पण तरी सुद्धा ती स्माईल करत होती. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. तर इथे पोएट म्हणते की देवा मला तू क्षमा कर जेव्हा मी वाईन करते. वाईन म्हणजे काय, की खूप कंप्लेंट करणं, रडून ओरडून चिडचिड करून आपण करतो ना, जसं आपल्या आई वडिलांशी की माझं हे नाहीये, माझं ते नाही. तर ते
म्हणते की देवा मला तू क्षमा कर, जेव्हाही मी कधी अशा प्रकारे वाईन करते, जेव्हा मी तुझ्याशी कंप्लेंट करते, शिकायत करते की माझ्याजवळ काही नाहीये. आय हॅव 2 लेग्स, द वर्ल्ड इज माइन. तर माझ्याजवळ 2 पाय आहे, हे पूर्ण जग माझं आहे. अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स. आणि त्याच्यानंतर मी थांबले काही स्वीट्स म्हणजे की गोड काही विकत घ्यायला, काही मिठाई घ्यायला. द लॅड हू सोल्ड दॅम हॅड सच चार्म. जो मुलगा, लॅड म्हणजे काय, जो मुलगा, तो मुलगा जो हे विकत होता मिठाई, हॅड सच चार्म, तो इतका चार्मिंग होता, इतका सुंदर होता तो मुलगा. आय टॉक्ड विथ हिम, मी त्याच्याशी बोलले. ही सीम्ड सो काम, तो खूप काम दिसत होता, म्हणजे अगदी शांत होता. अँड इफ आय वर लेट इट वुड डू नो हार्म. आणि जर मला त्या दिवशी उशीरही झाला असता तर मला काहीच त्याचा फरक पडत नव्हता, कारण की तो मुलगा इतका सुंदर होता, इतका छान बोलत होता. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी. आणि जशीच मी जाऊ लागले तो माझ्याशी बोलला. आय थँक यू, यू हॅव बीन सो काइंड. तो म्हणाला की तुमचा खूप धन्यवाद, तुम्ही किती चांगले आहात. इट्स नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू. तुमच्यासारख्या लोकांबरोबर बोलणं खूप छान वाटतं मला. फोक्स म्हणजे काय, लोक. यू सी आय एम ब्लाइंड. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला कळलं असेल की मी तर ब्लाइंड आहे, म्हणजे मला डोळे नाही आहे. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. तर हा लाईन जो आहे तुम्हाला प्रत्येक स्टेंजामध्ये मिळेल. तर परत ही म्हणते की हे देवा मला क्षमा कर, जेव्हाही मी कधी वाईन केली असेल, जेव्हाही मी कधी अशा प्रकारे चिडचिड करून तुझ्याशी कंप्लेंट केली असेल. आय हॅव 2 आईज, द वर्ल्ड इज माइन. माझ्याजवळ 2 डोळे आहे आणि हे पूर्ण जग जे आहे ते माझं आहे. लेटर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट. नंतर जेव्हा मी स्ट्रीटवरती गल्ली तशी चालत होते, आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्लू. तर मी एका मुलाला पाहिलं ज्याचे की निळे डोळे होते. ही स्टुडंट वॉच द अदर्स प्ले. तो उभा होता आणि अनेक मुलांना खेळताना बघत होता. इट सीम्ड ही न्यू नॉट व्हॉट टू डू. असं वाटत होतं त्याला पाहून की त्याला काही कळत नाहीये की काय करायचंय. आय स्टॉप द मोमेंट. मी एका क्षणाला थांबले. देन आय सेड, आणि मग त्याच्याशी बोलले. वाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. की बेटा तू तिथे आणि बाकी सगळ्या मुलांबरोबर का नाही खेळत आहे, त्यांना जॉईन का नाही करत आहे. ही लुक्ड अहेड विदाउट अ वर्ड. तर त्यांनी जे आहे तो समोर पाहत राहिला, बिना कोणते शब्द बोलला. अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर. आणि तेव्हा मला समजलं की तो ऐकू नाही शकत. म्हणजे मी बोलले, त्यांनी काही प्रतिक्रिया नाही दिली, त्यांनी मला कळलं की तो ऐकू नाही शकत. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. तर हे देवा मला क्षमा कर, जेव्हाही कधी मी वाईन करते, जेव्हाही कधी मी अशी चिडचिड करते. पहा वाईनचा अर्थ दिले ते कंप्लेन इन अ क्राईंग टोन. म्हणजे की कंप्लेन करणं, शिकायत करणं कोणत्या गोष्टीची, क्राईंग टोन, रडक्या अशा आवाजामध्ये, म्हणजे चिडचिड करून असं शिकायत करणं. तर परत इथे म्हणते की हे देवा मला क्षमा कर, जेव्हाही मी कधी अशा प्रकारे वाईन करते, तुझ्याशी आपल्या कोणत्या गोष्टीची शिकायत करते. आय हॅव 2 इयर्स, द वर्ल्ड इज माइन. माझ्याजवळ 2 कान आहे आणि हे जग माझं आहे. हे जग पूर्ण माझं, विश्व माझं आहे. म्हणजे की माझ्याजवळ डोळे आहेत, माझं पाय आहे, माझ्या कान आहे, जे की सगळे काम करतात, जे की लोकांजवळ नसतं. आणि ते किती बिचारे कसे राहतात, पण तरी सुद्धा ते प्रसन्न राहतात, तरी सुद्धा ते कोणची कंप्लेंट नाही करत. आणि मला देवाने पूर्ण अंग प्रत्यंग सगळं माझं छान दिलेलं आहे, तर मी तरी सुद्धा मी त्याचं जे आहे कंप्लेंट करते आणि म्हणते की माझं हे नाहीये, माझं ते नाहीये. विथ लेग्स टू टेक मी वेअर आय विल गो. म्हणजे माझं पाय आहे ज्याच्याने मी कुठेही जाऊ शकते, मी जिथे चाहे तिथे जाऊ शकते. विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो. माझं डोळे ज्याच्याने की मी सनसेट जेव्हा होतो, म्हणजे की सूर्य जेव्हा अस्त होतं त्याचा मी ग्लो पाहू शकते. सूर्योदय आणि सूर्यास्त किती सुंदर हे दृश्य असतात. तर म्हणते की मी हे सनसेटचा जो ग्लो आहे, जो चार्म आहे, तो पाहू शकते मी. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वुड नो. माझं कान आहे, देवाने मला कान दिले आहे, ज्याच्याने की मी जे चाहे ते ऐकू शकते, जे चाहे ते मी व्हॉट आय वुड नो. टू हिअर व्हॉट आय वुड नो. ते ऐकू शकते मी, जे मी जाणते, जे मी ऐकणं चाहते. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. तर हे देवा मला माफ कर, मला जे फॉरगिव्ह कर, जेव्हाही कधी मी अशा प्रकारे आरडाओरडा करते, रडते, चिडते. आय एम ब्लेस्ड इन डीड. तर मी तर खूप ब्लेस्ड आहे, मी खूप भाग्यशाली आहे. द वर्ल्ड इज माइन. की इंडीड म्हणजे काय, आपण जेव्हा कोणत्या गोष्टीला खूप एम्फसाइज करून म्हणतो, तेव्हा असे इंडीड हा शब्द यूज करतो. तर मी खरंच खूप ब्लेस्ड आहे, कारण की हे जे पूर्ण विश्व आहे हे माझं आहे. तर पहा इथे हे मिनिंग्स दिले आहे. एनव्हीड हा शब्द आला होता, वॉज जेलस ऑफ. म्हणजे ही जी पोएट होती ती जेलस होती त्या मुलीची, जी की चालू नीट नव्हती पावत. ती म्हणाली की खूप सुंदर होती ती आणि मला तिच्यासारखं गोरं व्हायचंय. हॉबल, हॉबलचं काय अर्थ आहे, वॉक विथ द लिम्प अनस्टडीली, म्हणजे लंगडावून चालणं. आणि एझल म्हणजे काय, पॅसेज बिटवीन 2 रोज ऑफ सीट्स. ते तुम्हाला मी सांगितलंच की जेव्हा जशा बसमध्ये सीट्स असतात, तर त्याच्या मधला जो पॅसेज असतो त्याला एझल म्हणतात. तर अशा प्रकारची पोएम आपण वाचली, जॉय लव्हलेट क्रॉफोर्ड यांनी लिहिलेली.
आता आपण याचा इंग्लिशचा जो पार्ट आहे वर्कशॉपचा तो पाहूया एकदा. सो वी विल स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 9 ऑफ आवर इंग्लिश वर्कशॉप. डेव्हलप कम्प्लीट अ स्टोरी इन युअर ओन वर्ड्स अँड सजेस्ट अ टायटल. तर ह्याच्यात एक स्टोरी जी सुरुवात केली तर तिची आपल्याला टायटल सुद्धा द्यायचं आहे आणि काय करायचंय की स्टोरी पूर्ण करायची आपल्याला. तर आपण मागच्या सेशन मध्येही अशा प्रकारची एक स्टोरी पूर्ण करून चुकलोय. तर पहा हे जे अशा प्रकारे लिहिलेलं आहे 4 लाईन्स या बुक्स मध्ये आहे, बुकमध्ये तुम्हाला दिसतील. ह्याच्या पुढे आपण स्टोरी लिहिलेली आहे. द राईट काइंड ऑफ हेल्प. स्टोरीचं टायटल आपण दिलेलं आहे राईट काइंड ऑफ हेल्प, म्हणजे की एकदम करेक्ट प्रकारची जी हेल्प आहे, मदत आहे. अ पोलिओ विक्टिम अँड अ स्ट्रॉंग बट व्हिज्युअली चॅलेंज्ड मॅन वर फ्रेंड्स. म्हणजे की एक पोलिओ विक्टिम जे असतात जे ते नीट चालू नाही पावत, आणि एक स्ट्रॉंग बट व्हिज्युअली चॅलेंज मॅन. स्ट्रॉंग होता म्हणजे शरीराने स्ट्रॉंग होता तो, पण जे आहे त्याला डोळे नव्हते, जे ठीक आहे ना. अशा प्रकारचे 2 मित्र होते. दे विश्ड टू गो टू पे होम एज ॲट अ प्लेस ऑफ वर्शिप. ते कुठेतरी जे आहे यात्रा करायला चालले होते, धार्मिक यात्रा करणं चाहत होते. ते कुठे देवस्थळी जाणं चाहत होते. ते 3 किलोमीटर्स अवे, जे की 3 किलोमीटर दूर होतं. असं सपोज करा की ते कोणत्या मंदिर जाणं चाहत होते, जे की 3 किलोमीटर दूर होतं. पण एक चालू नव्हता शकत आणि एक पाहू नव्हता शकत. द व्हिज्युअली चॅलेंज्ड मॅन कुड नॉट सी. तर तो जो व्हिज्युअली चॅलेंज मॅन होता तो पाहू नव्हता शकत. द पाथ, सी द पाथ, तर त्याला रस्ता दिसू नव्हता शकत. वाईल द पोलिओ विक्टिम कुड नॉट वॉक, आणि जो पोलिओ विक्टिम होता तो चालू नव्हता शकत. द व्हिज्युअली चॅलेंज्ड मॅन सेड टू हिज फ्रेंड. तर तो जो व्हिज्युअली चॅलेंज मॅन होता त्यांनी आपल्या मित्राला म्हटलं, आय विल कॅरी यू ऑन माय शोल्डर्स अँड यू टेल मी द वे. तो म्हणाला की मी तुला आपल्या कांद्यांवरती बसवून घेईल आणि तू मला रस्ता सांग, कारण की तू बोलू शकतो, चालू नाही शकत, तर मी तुला जे आहे बसवून घेईन, तू मला रस्ता सांग. हिज फ्रेंड लाईक द आयडिया. त्याचा जो मित्र होता त्याला हा आयडिया खूप आवडला. द व्हिज्युअली चॅलेंज्ड मॅन कॅरीड हिज फ्रेंड ऑन हिज शोल्डर्स. तर तो जो व्हिज्युअली चॅलेंज मॅन होता, ज्याला दिसत नव्हतं, त्यांनी आपल्या मित्राला आपल्या कांद्यांवरती बसवलं आणि चालला. द पोलिओ स्ट्रिकन मॅन टोल्ड हिम वेअर टू टर्न अँड विच वे टू गो. आणि ज्या माणसाला पोलिओ होता, जो मित्राला, जो चालू नव्हता शकत, तो त्याच्या कांद्यावर बसून त्याला रस्ता सांगत होता की कुठे वळायचंय आणि कसं चालायचंय, ठीक आहे ना. तर हे सांगत होता. सून दे बोथ रीच द प्लेस वेअर दे वॉन्टेड टू गो. आणि लवकरच ते लोक त्या जागेवरती पोहोचले जिथे त्यांना जायचं होतं. दे पेड होमेज अँड वर हॅपी. तर तिथे त्यांनी दर्शन केले आणि जे आहे खूप प्रसन्न झाले. दे थँक इच अदर. आणि अशा प्रकारे त्यांनी एकामेकाला थँक्यू म्हटलं, धन्यवाद म्हटलं. दोघांनी एकामेकाची मदत केली आणि एकामेकाच्या हेल्पनी जे आहे ते आपलं जे चाहत होते ते करू पावले. म्हणून या स्टोरीचं नाव काय आहे, द राईट काइंड ऑफ हेल्प, म्हणजे की एकदम सही प्रकारची जी मदत आहे. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, वी मस्ट हेल्प इच अदर इन द वे वी कॅन. आपल्याला एकामेकाची हेल्प केली पाहिजे, मदत केली पाहिजे, ज्याही प्रकारे आपण करू शकतो. याचा अर्थ हा नाहीये की आपल्याला दुसऱ्याचं पूर्ण काम करायचंय, पण आपल्याला मदत केली पाहिजे. नेक्स्ट आहे क्वेश्चन 11. ट्रान्सलेट इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. ट्रान्सलेशनचे तुमचे क्वेश्चन्स येतात तुमच्या जे आहे बोर्डच्या एक्झाम मध्ये, तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यात हे फार जास्त महत्वाचं राहिले. अ डिसेबल्ड पर्सन शुड बी रिस्पेक्टेड इन सोसायटी. याचा काय अर्थ झाला मराठीत, आपण काय लिहू, समाजात अपंग व्यक्तीचा आदर केला पाहिजे. नेक्स्ट आहे, अ ट्रू फ्रेंड इग्नोर्स युअर वीकनेसेस, करेक्ट्स यू अँड एनकरेजेस यू टू मेक फुल यूज ऑफ युअर स्ट्रेंथ. हा मोठा सेंटेन्स आहे. तर अ ट्रू फ्रेंड इग्नोर्स युअर वीकनेसेस म्हणजे काय, एक खरा मित्र तुमच्या अशक्तपणाकडे दुर्लक्ष करतो. नेक्स्ट आहे, करेक्ट्स यू अँड एनकरेजेस यू टू मेक फुल यूज ऑफ स्ट्रेंथ. तुम्हाला सुधारतो, करेक्ट्स यू म्हणजे तुम्हाला सुधारतो आणि तुम्हाला प्रोत्साहित करतो आपल्या सामर्थ्याचा पूर्ण वापर करायला, की तुमच्यात जे सामर्थ्य आहे, जे तुम्ही करू शकता, त्याचा पूर्ण वापर करा. नेक्स्ट आहे, वन कॅन नॉट चेंज एव्हरीथिंग दॅट वन फेसेस. ह्याचा अर्थ काय झाला, एखादी व्यक्ती आपल्या समोर असलेल्या प्रत्येक गोष्टीस बदलू शकत नाही. आपण प्रत्येक वस्तू नाही बदलू शकत आपल्या समोरची. बट नथिंग कॅन बी चेंज अनलेस वन फेसेस इट. ह्याचा काय अर्थ आहे, परंतु एखाद्याने त्यास तोंड दिल्याशिवाय काहीही बदलले जाऊ शकत नाही. जिथवरी आपण कोणत्या गोष्टीला तोंड नाही देऊ, तिथवरी कसं आपण त्याचा सामना करू, कसं बदलू. तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलं की ह्याचं जे आहे ट्रान्सलेशन कसं करायचं. नाव वी विल सी द एप्रिसिएशन ऑफ द पोएम. टायटल काय पोएमचं, द टायटल ऑफ द पोएम इज द वर्ल्ड इज माइन. पोएट, हु इज द पोएट, द पोएम इज रिटन बाय जॉय लवलेट क्रॉफोर्ड. राइम स्कीम, राइमिंग स्कीम काय आहे, राइमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट अँड लास्ट स्टेंजा इज AABCC.
हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये एकदा परत बघूया की कशा प्रकारे रायमिंग स्कीम आहे. सेकंड स्टेंजा ABBCCDD आणि थर्ड स्टेंजा म्हणजे की प्रत्येक स्टेंजाची रायमिंग स्कीम वेगळी आहे हे पण बघतोय. थर्ड स्टेंजा AABBCC अँड फोर्थ स्टेंजा इज AABCC. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच अपॉस्ट्रॉफी इन्व्हर्जन. थीम सेंट्रल आयडिया काय आहे याचा पोयमचा? यू मस्ट काउंट युअर ब्लेसिंग्स टू बी ग्रेटफुल फॉर द गुड थिंग्स इन युअर लाईफ. म्हणजे आपल्याला जे ब्लेसिंग्स आहे, जे आपल्याला देवाने कृपा केली आहे त्याला आपल्याला मोजलं पाहिजे, ना की जे आपल्या जवळ नाही आहे त्याला. रॅदर दॅन कंप्लेन अबाउट द थिंग्स विच यू थिंक यू लॅक. ह्याच्यापेक्षा की आपण जे आहे कंप्लेन करू, आपण शिकायता करू की आपल्याजवळ हे नाही आहे ते नाही, आपल्याला धन्यवाद केला पाहिजे देवाचा जे त्यांनी आपल्याला दिलं आहे. When you are thankful to God for all the good things, you are endowed with म्हणजे की काय म्हटलं जातं याच्यात की जेव्हा तुम्ही देवाला थँक्यू म्हणता, थँकफुल राहता, देवाचा धन्यवाद करता, जे त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या आहे आपल्या बरोबर, यू आर एन्डोड, जे त्यांनी ब्लेसिंग्स दिले आहेत आपल्याला, देन द वर्ल्ड अँड इट्स जॉयज आर युअर्स. तर तेव्हा जे आहे पूर्ण विश्व आणि ह्याच्या ज्या प्रसन्नता आहे सगळ्या तुमच्या होतील जेव्हा तुम्ही थँकफुल राहिले देवा करता. देन यू चेरिश द थिंग्स विच यू ऑफन टेक फॉर ग्रांटेड. आणि जे तुम्ही आत्ता ज्या गोष्टी ग्रांटेड करता घेतात की ठीक आहे तर आहे, तर तेव्हा तुम्ही त्या गोष्टी चॅरिश करू पावाल, त्याचं सुख मानू पावाल. अँड फाइंड नो रिझन फॉर कंप्लेनिंग. आणि तेव्हा तुमच्याजवळ कोणतंच कारण नाही राहिले कंप्लेंट करायला की तुम्ही कोणती शिकायत करू शका. तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलं हे थीम सेंट्रल आयडिया पोएमचा. तर आज आपण पोएम वाचलेली आहे, पूर्ण वाचून झालेली आहे आणि थीम वगैरे सगळं म्हणजे अप्रिसिएशन पाहिलं आहे आणि एक स्टोरी कशी कंप्लीट करायची हे सुद्धा बघितलं आहे. आजचं सेशन आपला इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय. थँक यू.